नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण गव्हाच्या पिठापासून खूप टेस्टी आणि तेवढंच झटपट होणारा नाश्ता बनवणार आहोत. तर वेळ न घालवता आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी ते मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी रवा घ्यायचे, चवीनुसार मीठ. आता हे मिक्स करून घ्यायचे चांगलं आणि यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला छानपैकी बेटर तयार करून घ्यायचंय. तर इथे पाणी तुमच्या पिठानुसार, की जसं पीठ जाड बारीक असतं त्यानुसार इथे पाणी लागेल. तर मी आता ह्या आपल्या बेटरला किती पाणी लागणार आहे हे तुम्हाला नंतर सांगते. तर हे छानपैकी बेटर तयार करून घ्यायचे. तर इथे आपल्याला एकदाच पाणी टाकायचं नाहीये, थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे बेटर तयार करून घ्यायचे. तर मला इथे 1 वाटी पिठासाठी 4 ग्लास पाणी लागलेलं आहे. तर आता आपण ठेचा तयार करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 4 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, 1 इंच आलं घेतलेलं आहे, 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता हे आपल्याला असं जाडसर असं ठेचून घ्यायचे किंवा मिक्सरमधनं जरी फिरवून घेतलं तरी चालेल. तर आता आपल्याला हे बेटरमध्ये मिक्स करायचे. त्यानंतर 1 चमचा जिरं, 1 चमचा पांढरं तीळ घेतलेलं आहे मी. आता हे मिक्स करून घेऊया चांगलं. तर इथे तुम्हाला जर हे बेटर घट्ट वाटत असलं तर इथे आपण पाणी घालून ते थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला डोसे बनवण्यासाठी पातळच बेटर पाहिजे. तर इथे मी थोडं पाणी टाकलेलं आहे परत. तर इथे मला 1 वाटी पिठासाठी 4 ग्लास पाणी लागलेलं आहे. अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी शिल्पाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा. तर इथे मी गॅस चालू करून गॅसवर तवा ठेवून घेतलेला आहे, त्याला असं तेल लावून घ्यायचे. तर इथे गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि असं वरतून आपल्याला हे चमच्यानं टाकून घ्यायचे. पातळ असं अगोदर साईडने टाकायचं आपल्याला, कारण मध्यभागी तवा जास्त गरम झालेला असतो, म्हणून इथे मी शेवटी टाकलेला आहे. तर इथे आपल्याला गॅस फुलच ठेवायचा आहे, म्हणजे पटकन ढोसाला जाळी धरते. तर हा ढोसा आपल्याला 5 मिनिटं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे. तर तुम्हाला जर रोज रोज चपात्या भाजी किंवा कंटाळा आला असेल खाऊन, तर ही रेसिपी एकदा नक्की करा. तर हा डोसा लहान मुलांना तरी खूप आवडतो. तर 5 मिनिटं मी भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं वरतून तेल लावायचं आणि साईडने आपल्याला असं मोकळं करून घ्यायचं आहे आणि पलटी करून आपल्याला 1 मिनिटभर भाजून घ्यायचे. अशा साध्या आणि सोप्या रेसिपीजसाठी शिल्पाज रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी दोन्ही साईडनी भाजून घेतलेला आहे डोसा. रंग मस्त आलेला आहे. तर इथे हा डोसा आपल्याला जास्त कुरकुरीत जरी वाटत नसला तरी हा मस्त टेस्टी लागतो. तर दही किंवा चटणी बरोबर हा छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.